नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. चूल आणि चुलीवर एवढं मोठं खापर, तुम्हाला कळलं असेलच. आज होणार आहेत खापरावरच्या पुरणपोळ्या म्हणजेच मांडे, आणि तेही माझ्या आईच्या हाताचे. बरं, तुम्हाला कायच सांगू, मला जर मोबाईलमधून ही पुरणपोळी तुमच्या ताटात देता आली असती तर लगेच दिली असती. पण आज मी पुरणपोळ्यांची अगदी डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्ही सुगरण आहातच, रेसिपी बघून तुम्हालाही तुमच्या घरी मांडे नक्की करता येणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी 2 किलो लोकवण गहू गिरणीवरून अगदी बारीक, म्हणजेच आपल्या नॉर्मल पोळींच्या पिठापेक्षा बारीक दळले आणि वस्त्रगाळ करून घेतले. या पिठात 4 चमचे मीठ, 1 चमचा साखर एका प्लेटमध्ये घेऊन त्यात पाणी ॲड केलं. ते पाण्यात विरघळल्यानंतर या पिठात ॲड केलं. हळद ॲड केली व जास्त घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही असा डो मळून घेतला. डो मळून झाल्यानंतर यावर ओला कापड झाकून ठेवला. वरून थोडं अजून पाणी शिंपडलं, त्यामुळे डो छान लवचिक होतो. ते पुढे कळेलच तुम्हाला. 1 किलो हरभऱ्याची डाळ तासभर पाण्यात भिजवली. कुकरमध्ये 7 शिट्ट्या काढून शिजवून घेतली. डाळ शिजलेलं पाणी कटाच्या आमटीसाठी वापरलं. जेवढी डाळ त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त गूळ घेतला, म्हणजे 4 वाटीला 3 वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं. आता कुकरमध्ये 1 चमचा तूप ॲड केलं. तूप ॲड केल्यामुळे पुरण खाली तळायला लागत नाही. यात शिजवलेली डाळ व गूळ ॲड केला. वेलची पूड व सुंठ पूड घातली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर पुरण गाळायच्या गाडीने गाळून घेतलं. आता हे सगळं पुरणपोळीचं सामान घेऊन टेरेसवर आलो. चूल पेटवली, त्यावर मांडे भाजून घेण्यासाठी खापर ठेवलं. ओल्या कापडाखाली झाकलेलं पीठ तुम्ही बघत असाल किती छान लवचिक झालं आहे. आता याचे छोट्या छोट्या लाट्या करून परत ओल्या कापडात ठेवल्या, त्यामुळे लाटी कडक होत नाही. जेवढी लाटी तेवढं पुरण या पुरणमध्ये भरून घ्यायचं. त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घेतल्या, त्यामुळे पुरण बाहेर येत नाही. आणि हो, लाटतानासुद्धा बाहेरच्या बाजूने म्हणजेच कडा लाटायच्या, आतल्या बाजूने हलक्या हाताने लाटणे फिरवायचे. पूर्ण परातभर पोळी लाटल्यानंतर ती हातावर घ्यायची. जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी पुरणपोळी करायची. नंतर खापरावर टाकून घ्यायची. पुरणपोळी एका बाजूने छान भाजून झाली की दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्यायची. जर पोळीच्या कडा कच्च्या असतील तर पोळी फोल्ड करून त्याही व्यवस्थित भाजून घ्यायच्या. पोळी फोल्ड करून ती खापरावरच व्यवस्थित भाजून घ्यायची. पोळ्या भाजून झाल्यावर त्या टोपलीत ठेवल्या. तुम्हाला जर पोळीला तूप लावून ठेवायची असेल तर तुम्ही तूप लावून ठेवू शकतात. आणि हो, चुलीवर मांडे करत असताना लाकडं भरीव वापरावी, त्यामुळे पोळी एकसारखी भाजली जाते. एवढ्या पिठात 10 ते 12 मांडे झाले होते. नंतर मीही नंबर लावला होता, पण नेमकी पोळी हातावर घ्यायच्या वेळेस मोबाईल स्विच ऑफ झाला, म्हणून भावाच्या मोबाईलमध्ये पुढचं शूट घेतलं. ही पुरणपोळी बघताय ना, ही मी केलेली पुरणपोळी आहे. पण खाताना लक्षातच आलं नाही मी केलेली पुरणपोळी कोणती आहे ती, कारण पीठ व पुरण इतकं छान तयार केलं होतं ना, याची पोळी कोणीही केली तरी छानच होईल असं हे पीठ व पुरण होतं.
नंतर खाली आले. वहिनींनी आमटी केलं होतं, भात केला होता. बहिणीने आंब्याचा रस केला. तर मग मीही मस्त गरम गरम भजे व पापड तळले व ताट तयार केले. देवाला नैवेद्य दाखवला. कुलदेवीच्या दर्शनानंतर कुमारिका व सवाशीण जेवू घातलात. म्हणून कुमारिका माझी मुलगी व सवाशीण म्हणून माझी बहीण बसली होती. बहिणीने व आईने त्यांची पूजा केली, ओटी भरली. आहे की नाही अगदी सोपी रेसिपी खापरावरच्या पुरणपोळ्यांची म्हणजेच मांड्यांची. तुम्हीही तुमच्या घरी हे मांडे एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल, मग द्या की करून एक लाईक. पुरणपोळी व आंब्याचा सीझन आहे, त्याचबरोबर धोंड्याचा महिना पण येतोय. मग जावयाला खुश करण्यासाठी खापरावरची पुरणपोळी बघा करून एकदा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.